नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर वयाच्या 60 वर्षानंतर जी नॅशनल पेन्शन स्कीम आहे याची तुम्हाला माहिती असेल किंवा अटल पेन्शन योजना तर ही देखील तुम्हाला माहिती असेल। तर तुमच्या लहान मुलांना देखील आता पेन्शन काढता येईल, तुमच्या लहान मुलांना देखील पेन्शन सुविधा सुरू झाल्या आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये वात्सल्य पेन्शन योजना तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया। तर वात्सल्य पेन्शन योजना ही खास मुलांसाठी पेन्शन योजना तयार केली आहे। तर या पेन्शनमध्ये तुमच्या मुलांसाठी वर्षाला कमीत कमी 1000 रुपये गुंतवून तुम्हाला ही पेन्शन सुरू करता येईल। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लक्षात घ्या, सदरची योजना 18 सप्टेंबर पासून संपूर्ण देशभरामध्ये सुरू करण्यात आली आहे। पालक आणि मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे। तर लक्षात घ्या, ही एक प्रकारची राष्ट्रीय पेन्शन योजना आहे। यामध्ये गुंतवणूकदार म्हणजेच पालक आपल्या मुलांच्या 18 वर्षापर्यंत मुलगा असो किंवा मुलगी असो तर याच्या नावावरती गुंतवणूक करू शकतात। मूल 18 वर्षाचे झाल्यानंतर NPS खाते नियमित होऊ शकते। शिवाय गुंतवणुकीचे कर बचतीचे फायदे देखील त्यामध्ये मिळत राहतात आणि त्या 18 वर्षानंतर ही पेन्शन जी आहे ती रेग्युलर NPS खात्यामध्ये परावर्तित होऊ शकते। तर याचे आपण पाहू शकता की यामध्ये कोण कोण पात्र आहे। तर लक्षात घ्या, वयोमर्यादा यामध्ये संपूर्ण देशभरातील 18 वर्षापर्यंत जी मुले आहेत तर ते मुले या योजनेसाठी पात्र असतील। यामध्ये सहभाग कसा असेल, आई वडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांचे NPS वात्सल्य खाते उघडू शकतात आणि त्यामध्ये जॉईंट अकाउंट देखील चालू शकतं किंवा मुलाचे वैयक्तिक खाते देखील चालू शकतं। तर लक्षात घ्या, ही योजना केवळ भारतातील नागरिकांसाठी आहे। ज्या भारतातील जे पालक आहेत त्यांना त्यांच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते। तर कागदपत्र कोणकोणते आवश्यक आहेत? पालकाचे ओळखपत्र लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन, अधिवास प्रमाणपत्र, अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा, यामध्ये मुलाचे ओळखपत्र, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID, फोटो, त्यानंतर जन्मदाखला देखील लागणार आहे। आता हा अर्ज करायचा तर सर्वप्रथम तुम्ही NPS पोर्टलवरती देखील रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या नजदीकी किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या बँकेमध्ये जाऊन देखील तुम्हाला हे अकाउंट ओपन करता येईल। अकाउंट ओपन तर केल्यानंतर तुमची eKYC होईल आणि त्यानंतर 1000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये भरून तुम्हाला दर वर्षाला हे 1000 रुपये भरून तुम्हाला सदरचं अकाउंट सुरू करता येईल। तर लक्षात घ्या, सदरच्या वात्सल्य पेन्शन योजनेअंतर्गतच्या अटी काय आहेत? तर लक्षात घ्या, 18 वर्षापर्यंत सर्व मुले पात्र असतील। फक्त खाते मुलांच्या नावाने उघडले जातील। यामध्ये जर यामध्ये खाते मुलांच्या नावाने उघडले जातील आणि पालकांचे जॉईंट अकाउंट देखील यामध्ये चालणार आहेत आणि मुलेच या योजनेचे लाभार्थी असणार आहेत। सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडता येणार आहे किंवा ऑनलाईन देखील उघडू शकतात। यामध्ये लक्षात घ्या, गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही आहे। यामध्ये जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळते। 3 वर्षानंतर 25% रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार आहे। मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येत नाही। 18 वर्ष मुलांना पूर्ण झाल्यानंतर या पेन्शनचे रूपांतर रेग्युलर NPS पेन्शनमध्ये होते। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात डिटेल माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।